मागे मागे आज देतो पोट भरी बरे म्हणाल तोवरी। आज आहे काला आणि काला संपल्यानंतर हाला। आपल्या वारकरी पंथामध्ये कार्याला महत्व आहे, कार्याला महत्व आहे आणि म्हणूनच सर्वांनी तो काला सेवन करावाच। म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला मग तो मनुष्य जन्माला कशाला आला। सर्वांनी काला सेवन करावा। काला सेवन करण्याचं माध्यम किंवा तो अधिकार प्राप्त होण्यासाठी याकरता देवाची भक्ती, संतांची संगती, आई बापाची सेवा, दिंडोबाची सेवा, गोमातेची सेवा असं त्याचं पथ्य आहे। विठ्ठला विठ्ठला सुख आहे, सुख जीवनाचं सार आहे। असं सुख भगवान भक्ताला देतो, हे भक्ताला देतो किंवा जो भगवंताच्या भक्तीमध्ये रत झाला, संत भक्तीमध्ये रत झाला, आई वडिलांच्या सेवेत रत झाला, त्याला भगवान आपलं सुख देतो। विठ्ठला विठ्ठला आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर अन्य देवांचं चरित्र नाही सांगता येत। म्हणून आरमलाच आपण ते चिंतन मांडत असतो। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। गोकुळात असताना भगवंताने जे काही केलं ते करू नका, पण जे काही सांगितलं ते केल्याशिवाय राहू नका। विठ्ठला विठ्ठल राम प्रभू त्यांनी जो आचार केला ते आचरणात घ्या आणि भगवान कृष्णाने जे आचरलं ते फक्त उच्चारात घ्या। विठ्ठला विठ्ठल बरेच अवतार झाले, पण सगळ्या अवतारामध्ये सर्वश्रेष्ठ अवतार हे दोन गणले, राम आणि कृष्ण। या अवतारामध्ये जे काही धर्मरक्षण घडलेलं आहे, केलेलं आहे, ते इतर अवतारामध्ये नाही झालं। दोन अवतार प्रमुख, राम अवतार आणि कृष्ण अवतार। आदर्श अवतार तो रामाचा आणि आकर्षित करणारा अवतार तो कृष्णाचा। एक अवतार नीतिप्रधान, एक अवतार प्रीतिप्रधान, असं बरंच काही सांगण्यासारखं। एक अवतार राजगृहात तर एक अवतार कारागृहात। विठ्ठला विठ्ठला या दोन अवताराचं चिंतन, लिखाण, वर्णन अनेक संतांनी तोंड भरून केलं। पैकी शांती सम्राट एकनाथ महाराज भगवान कृष्णाच्या बद्दल बोलतात। नाथ महाराज बोलतात की देवाचे बरेच अवतार झाले, बरेच अवतार झाले, पण असं नाही झाला। इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं नाही केलं। माग अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले। विधी वेदाला जगले, व्यभिचारी आदी धरले निजपद। बहुत अवतारी अवतरला देव, पर्या अवतारीचा नवलावो। दैवानं करे अभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला। भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्या कर्माचा आपण जर भक्ती भावनेने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं। नाथ महाराज बोलतात, कृष्ण कर्माचे करीजो स्मरण, ते कर्माची तोडी कर्म बंधन। असे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा। भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगात प्रसिद्ध झालं। तर भगवंताने केलेली चोरी ती काही चांगलं नव्हे, पण तो भगवान आहे, त्याची चोख कोण काढणार आहे।
तर भगवंताने केलेली चोरी जर मुखाने गायली कानाने ऐकली तर काय होतं? श्रीकृष्णाची चोरी गीते गाता सुवर्ण सिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असला पण त्याने भगवंताचं चरित्र श्रवण केलं भक्तिभावनेने तर तो मनुष्य त्या पापातून मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल बरं आहे, चोरी करायची देवाचं क्षेत्र ऐकायचं, तसं मुद्दाम करू नका. कारण ज्यांच्या जीवनामध्ये पाप घडलं, ज्यांना कळून चुकलं की आपण नको ते केलं, चुकीचं केलं आणि त्याने खंत व्यक्त केली की देवा माझं सगळं चुकलं, मला माफ कर, आणि अशी भूमिका ठेवून त्याने जर भगवंताचं चरित्र गुणगान केलं, ऐकलं, श्रवण केलं, मग त्याचं पाप जातं. विठ्ठल अजिबात जाणार नाही असा भाग. तेव्हा आज आहे काला, तेव्हा जेवढं चिंतन करावं तेवढा ते कमीच आहे. कारण वेळ समाजाला फार वेळ नाही, कारण लग्न दिवस आहे. मग थोडक्यात आपण आटोपण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जगाच्या पाठीवर भारत देशामध्ये महाराष्ट्र प्रदेश हा साधू संतांचा देश आहे. पण भगवंताने अवतार जो धारण केला तो खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशामध्ये केला. प्रमुख अवतार तसे उत्तर प्रदेशातच झाले. राम अवतार अथवा कृष्ण अवतार. कृष्ण अवतार नंतर इकडे आला महाराष्ट्रामध्ये, त्यात तोच विठ्ठल झाला. विठ्ठल 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 बरेच कर्म समोर केले आणि गोकुळ या गावी अवतार धारण केला. गोकुळातच केला. त्याचं कारण आहे, कारण गोकुळ गाव फार मोठे भाग्यवान पुण्यवान, कारण भगवान भरत्याच ठिकाणी अवतीर्ण होत नसतो. अवतार घेण्यासाठी होण्यासाठी तो परिसर अधिक ते पात्र चांगला असावं लागतं. बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. तर नंद भगवंताचे वडील. पण असं काही कार्य पडलेलं आहे की त्या परिसरामध्ये बरेच नंद होते. असं नवनंद, नवोपनंद, 6 वृषभानू, 2 वृषभानूवर अनेक नंदराज. तर ज्यांच्याकडे जशी गायीची संख्या असेल
त्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्या शक्तीला तसे नाव मिळत असत, त्या पदव्या प्राप्त होत असत। तेव्हा नंद ही पदवी त्यालाच की ज्याच्याकडे 9 लाख गाई, उपनंद पदवी त्यालाच की ज्याच्याकडे 5 लाख गाई, वृषभानु पदवी त्यालाच की ज्याच्याकडे 10 लाख गाई, वृषभानुवर पदवी त्याला की ज्याच्याकडे 50 लाख गाई, आणि नंदराज ही पदवी त्याला की ज्याच्याकडे 1 कोट गाई। ऐकूनच घ्या, तर हे तुम्हाला खरं वाटणार नाही, तुम्हाला पटणार नाही। एवढ्या गाई असतीलच कशा, एवढ्या गाई असतीलच कशा, माणसं एवढे नाही तर गाई कशा एवढे असतील। पण आपण देवाच्या बद्दल काही असं तर्क करायचं असं नाही, देवाने असं काय केलं तसं काय केलं, तो देव आहे। जागा जरी अल्पशी असेल एवढीच जागा, पण लाखो जीव बसतील, हे देवाची किमया, हे देवाची माया शक्ती। गाईच फार आताच्या काळात कोंबड्या, ऐका किती कोंबड्या गणित नाही त्याला रे। तसं पूर्वीच्या काळात गाईच फार गाई असत। सगळ्यामध्ये श्रीमंत कोण, ज्याच्याकडे फारच गाई तो सगळ्यामध्ये श्रीमंत। गायीवरून म्हणजे श्रीमंताची व्याख्या होती, गायीला महत्व होतं। पूर्वी पैसा जन्माला आला नव्हता, पूर्वीचं धन म्हणजे गायच, म्हणजे गोधन म्हटलं, गायला काय म्हटलं, खरं धन म्हणजे गाय आहे। गाय प्रत्येकाने पालन करावी, अन्य काही पालन करण्यापेक्षा गायीचं करावं, कारण पालनाचे काही प्रकार, एक पालन केलं तर पुण्य लागणार, एक पालन केलं तर पाप लागणार, एक पालन केलं तर पुण्यही नाही आणि पापही नाही, ते पालन म्हशीचं पालन केलं तर पापही नाही पुण्य नाही। गाईचं पालन केलं, गावरान गाईचं बरं का, शुद्ध गावरान गाईचं पालन केलं तर केवळ पुण्यच लागणार, आणि तुम्ही जर कोंबड्याचं पालन केलं तर तुम्हाला पापच लागणार। गाईचं पालन करण्यातून पुण्य प्राप्ती, उत्तम गती, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल। भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन वनामादी, तानेल्या जीवन वनामादी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल। म्हणून गायीचं परिपालन करा, गायीचं पालन केलं तर तुम्हाला उत्तम गती मिळेल, अथवा उत्तम कुळामध्ये तुम्ही जन्माला प्राप्त होणार। गायीच्या बद्दल घेतलेलं कष्ट हे सर्व त्याची जमा पुण्य कर्मामध्ये होते, त्याची जमा तपामध्ये होते। गायीचं कष्ट घेणं म्हणजे फार मोठं तप करणं आहे, आणि तपच आपलं काम करतं, पुण्यच आपलं काम करतं, तेच आपल्याला सांभाळतं। आपण तपाला सांभाळलं, पुण्याला सांभाळलं, ते आपण करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये काही प्रसंग आला तरीही मग तिथं खोल पाण्यामध्ये बुडण्याचा, अग्नीमध्ये जळण्याचा, उंचावून खाली पडण्याचा जरी प्रसंग असेल तर त्या प्रसंगी आपलं रक्षण भगवान करतो, पुण्य कर्म करतो।
बाळकृष्ण नंदा घरी, नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. नंद म्हणजे जो आनंद देतो तो नंद, आणि जी यश देते ती यशोदा. असे दोन्ही पात्र चांगले म्हणून भगवंतांनी यांच्या पोटी अवतार धारण केला. घरी नसतो, आम्हा घरी नाही, तुम्हा घरी नाही, बाळकृष्ण कोणा घरी? नंदा घरी. तेवढं पुण्य त्यांनी जीवनामध्ये केलं. मागच्या जन्मी फार मोठी तपश्चर्या म्हणून भगवान तिथे अवतीर्ण झाले. बाळकृष्ण नंदा घरी. परिणाम काय झाला? आनंद नर नारी, आनंद नर नारी, भगवंताच्या जन्माचा फक्त त्याला जन्म म्हणायचं, तर भगवंताच्या येण्याला अवतार म्हणावं, जीवाच्या येण्याला जन्म म्हणावा. असा हा देवाचा अवतार नंदाच्या घरी झाला. आपण होऊन तो केला. अनेक भक्तांच्या आकार गेल्या म्हणून भगवंताने लक्षात घेऊन ते गाव निवड करून, ते घर निवड करून, अशा प्रकारे भगवंताने सर्वांना आनंद दिला. विठ्ठला आनंद प्रगट आहे, सुख निर्भर असा भगवान सागर, असा परमात्मा त्या गावी आणि अवतीर्ण झाला. बाळकृष्ण नंदाला आनंदाने. तो आनंद म्हणजे सामान्य नाही महाराज, तो नष्ट होणारा आनंद, अप्रतिम आनंद आणि सागरासारखा आनंद. आदि आनंद रे एकी परमानंद रे, आदि आनंद एकी परमानंद रे, आदि आनंद रे एकी परमानंद रे, आदि आनंद रे एकी परमानंद रे, आनंद रे एकी परमानंद रे, आदि आनंद रे एकी परमानंद रे, आदि आनंद रे एकी परमानंद रे, आदि आनंद रे एकी परमानंद सर्वांना प्राप्त झाला. असा सुख सागर, आनंद सागर भगवान गोकुळामध्ये नंदाच्या घरी अवतीर्ण झाला. तेव्हा त्या घराला, त्या गावाला आता सुखाची काय कमतरता आहे? अभंगातील पाहिजे. याला तरी आला रे, याला तरी आला रे, याला तरी आला रे, याला तरी आला रे. अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, मागे देतो कोसळी, मागे देतो कोसळी, मागे देतो कोसळी, मागे देतो कोसळी. काय झालं? चिंतन अगोदर वेगळ्या अभंगाचं होतं, गोकुळीच्या सुखा, आणि ते आता लक्षात येत नाही.
तर अशा प्रकारे भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. पुढे जर भगवंताने मित्र जमा केले, जमा केले, बालपणाचे खेळ केले आणि म्हणून जातीने चौकशी केली की मी कसा आपण अर्थात जसं मी शक्तिवान तसं तुम्ही सर्वांनी शक्तिवान हा आपण गोपाळ म्हटले तेव्हा आम्हाला काय वाटत नाही का शक्ती मिळावी चांगलं मिळावं. एक अशी म्हण आहे की नारायणच बाळापोळे बघतो ते तो आमची सर्वांची इच्छा आहे पण आमच्या माता आम्हाला चांगले देत नाही. आम्हाला म्हणतात का गवळीया चित्ताक पेले कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले तेव्हा आम्हाला काय मिळतं. मग भगवान म्हटले तुमच्या माता जर तुम्हाला देत नसेल तर मग मी सांगतो तसं करा याल तरी आले. तर पाठीमागे चला देवाचा आग्रह इतराच्या पाठीमागे जमू नका कारण तो देव आहे. जीवाच्या पाठीमागे तर नका पण देव देखील अनेक आहेत त्यांचे देखील पाठीमागे नका. देवाच्या जो सगळ्या देवांचा देव आहे असं जो भगवान परमात्मा त्याच्या पाठीमागे चला अर्थात तो भगवान जसं सांगेल तसं करा. विठ्ठल म्हणत असतो आमच्या पाठीमागे आपण निर्णय घ्यायचा कोणाला मतदान करायचं. आलं लक्षात. जो आपलं काम करेल जो आपलं चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागे मी काय कोणत्याच पक्षाचा नाही बरं. आपण रामाच्या पक्षाची देवाच्या पक्षाची संतांच्या पक्षाची असो. तुम्हाला सांगण्याचं जे जनतेचं काम करत असतील त्यांना ठसा विठ्ठल विठ्ठल जनतेला चांगलं पाहत असतील देवाला बरं पाहत असतील आपलं कर्म चांगलं ठेवत असतील अशाच्या पाठीमागे जावं. तेव्हा भगवान म्हणतात गोपाळांना आग्रहाने सांगतात याल तरी यारे का अवघे सर्वांनी चला. भगवान भेद करत नाही कारण भगवंताचं स्थान हे सर्वांसाठी मोकळं आहे. इथं यारे यारे लहान थोर खट्टा म्हटलं जावे शुद्ध होणे जावे खट्टा म्हटलं जावे शुद्ध होणे जावे थोडी पिंपी भावे तो कामेवा तो कामेवा थोडी पिंपी भावे तो कामेवा शुद्ध हो निजावे कोणी या कशी असा फक्त पूर्वीचं जे वाईट कर्म असेल ते सोडा आणि या स्थानामध्ये पदार्पण केल्यानंतर मात्र मागे पाहू नका वाईट कर्म करू नका. भगवान तुमचा उद्धार करेल तुम्हाला कोणतंच कमी पडणार नाही. खरं देण्याची कुवत भगवंताकडेच आहे आणि म्हणून माणसाने भगवंताकडेच मागून घ्यावं. आपली व्यथा देवासमोर प्रकट करावी. देव देणार आहे. भगवान म्हणतात जर पाठीमागे आले तर मग मागतो मी काय करणार. आज येते तो पोट भरी 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 पोट भरी आज येते तो पोट भरी आज येते तो पोट भरी आज येते तो पोट भरी मनाला तो मारी
कोणाला म्हणतात? गोपाळाला म्हणतात. काय म्हणतात? आधी देतो. कोणती आधी देतो? देतो आधी देतो, पण कोणती आधी देतो? आधीचे दोन प्रकार आहेत, वडिलाकडची एक आणि आईकडची एक. कोणती आधी? इथं वडिलाची आई नाही आणि इथं आईची देखील आई नाही. इथं आधी जो शब्द आहे कालदर्शक कालवाचक शब्द. विठ्ठला पोटभर देवाकडे, चिमूटभर जीवाकडे. जीवाकडे संसाराकडे अजिबात काहीच नाही असं नाही. आहे पण फारच कमी. सुख पाहता जमा पाडे, संसारामध्ये सुखाचा विचार केला तर जवळ एवढं सुख आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख. या संसारामध्ये सुख म्हणजे किती तर दमडी दक्षिणा दिली दक्षिणा. असा संसाराचा खेळ आहे. पण देवाकडे फार आहे. जीवाकडे नाही असं नाही, फारच कमी जीवाकडे, फारच फार देवाकडे असा भाग. मग देवाकडे प्रार्थना करा. देवाकडून आलं पाहिजे, कारण देवाकडे आलेलं, देवाकडून आलेलं हे कधी नष्ट होणार नाही. देवाचं देणं सरत नाही, जीवाचं देणं परत नाही. देवाने धरावं, जीवाला धरू नये असा भाग. जीव असमर्थ आहे, देव हा समर्थ आहे. अल्पशक्तिवान जीव आहे, महाशक्तिवान देव आहे. जसा पाहिजे तसा भाव आपण देवावर ठेवत नाही म्हणून ते आपल्याला मिळत नाही. महत्वाचं का? ज्या पद्धतीने आपण देव आपलासा केला पाहिजे, भावना दिली पाहिजे, आपल्याकडून तेवढं होत नाही. खरं सुख आपल्या दारी येत नाही. देव हा भरपूर आहे. समुद्रासारखं सुख त्याही पेक्षा जास्त देवाचं सुख. आहे म्हणून देव भगवान आपण सांगतात आज येते तो पोट भरी देतो. पण माझ्या सांगण्याप्रमाणे केलं तर देवाची आज्ञा भरपूर आहे जीवांना. सर्व जीवांना देवाची आज्ञा पहिली हीच, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव, अतिथिदेव भव. हे तुमचे देव आहेत. यांची सेवा करा, मनापासून करा. यांची जर सेवा केली तर ती सगळी सेवा मला करतात. यांची सेवा करणं म्हणजे माझी सेवा आहे. आजे देतो पोट भरी, पुढे म्हणाल तोरी नको नको म्हणेपर्यंत मी तुम्हाला देणार. तेव्हा गोपाल म्हटले ठीक देवा, आम्हाला सर्वांना मान्य आहे. चला कोणत्या माध्यमातून? चोरी माध्यम. चला भगवान चालू लागले, मागून गोपालही चालू लागले, पण जरा बडबड करू लागले. तेव्हा भगवान म्हणतात आपल्याला करायचं आहे चोरी कर्म. आणि चोरीचा प्रकार असतो कसा तर चोरीचा मामला हळूहळू पाहूया. कसं चला हळूहळू चाला, 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 हळूहळू चाला. Oh
हळूहळू बोला, पण कोणीच कोणाशी बोलू नका. त्याच्या गर्भीत मार्मिक अर्थ हळूहळू चलायचा. कोणती देवाची साधना करताना काका, कोणती देवाची साधना करता ती हळूवार मनाने करा, चित्त देऊन करा, लक्ष ठेवून करा, प्रेम देऊन करा. मग ती साधना फलदायी होणार. साधनेत प्रेम लागतं. मंगळपणा चालत बरोबरपणा तुम्ही सेवा केली तर ती देवाला एवढी प्राप्त होणार. देव एवढं आपलं काम करा. देव आपल्या पार्श्व देव सगळ्यांचं मन जातं. आपल्यासाठी कोण करतो? चला आपण हळूहळू चला. आणि कोणी कोणाशी न बोला. चोरी करताना या गोष्टी चालतच नाही, म्हणून चोऱ्या साध्य होतात. अशी बडबड धडधड करून दरोडा असतो मात्र आवाज करून असतो. चोरी करून छपून असतो. कोणी कोणाशी न बोलायचा गर्भित अर्थ म्हणजे आपण केलेली जी साधना असेल ती साधना फारच तिची बदलता नको. हे मी केलं, ते मी केलं, माझ्यामुळेच झालं. लय उघडं करायचं नाही, लयच लोकांना सांगायचं नाही. सांगा तुमचे जीवलक असतील की ज्यांना परमार्थाचं ज्ञान असेल, ठीक आहे, पण फारच त्याची बदलता नाही. फारच बदलता केली तर त्याचं जे महत्व असतं ते महत्व निघून जातं. साधनेमध्ये अहंकार नको, गर्व नको. हे माझ्यामुळेच झालं, मी होतो म्हणून झालं. मीची एक करता म्हणो आपल्या मनात आलं म्हणून होतंय असं समज कोणी करायचं नाही. देवाच्या मनात आल्याशिवाय काहीच होत नाही. वृक्षाची पान आले ज्याची तोच करता धरता तोच आहे. या करता देवावर आपण भावना ठेवावी. आणि जी केलेली साधना असेल ती फारच उघड करायची नसते. कोणी कोणाशी न बोला असं जर केलं तर आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोपर्यंत मी तुम्हाला पोटभर देणार. असं जर केलं माझ्या सांगण्याप्रमाणे आणि शिवाय पुढे झालात तर मग मिळणार. मागे राहिले, मागे राहणं म्हणजे देवाची आज्ञा परिपालन करणं आणि पुढे राहणं म्हणजे देवाची आज्ञा परिपालन न करणं. आई बाबाची सेवा करणं न करणं म्हणजे पुढे जाणार. इंद्रबाळाची सेवा न करणं अर्थात ते पुढे जाणार. सप्ताहामध्ये अजिबात भाग न घेणं याचा अर्थ पुढे जाणार. मोठी चूक करणार. नाही फार करता आलं आजूबाजूला तुम्ही, पण विरोध नको. विरोध नको. देवाच्या कार्यात कोणीच असं काही करायचं. करतात ना आपण आनंद मारायचा. होते ते चांगल्यासाठी होतं. जर देव पाहून घेईल. एखाद्याचं चुकत मारत असेल तर त्याचं देव पाहून घेईल. आपण मात्र तुका म्हणे सत्य धर्माभावे साई आणि घातरी या भाई कुठं जाणे तर का जाणे. तेव्हा भगवान सर्वांना सांगत आहेत. गोपाल सगळे ऐकत आहेत.
पण त्याच्यामध्ये काही तर्कशिरोमणी होतेच, संशयखोर होतेच. कारण ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आहे. सर्वच चांगले देतो, सर्वच चांगले नाही, सर्व देव नाही तर सर्व दैत्य नाही, असं हे चालत आहे. तर काही तर्क केला, संशय घेतला की हा कृष्ण घेऊन जाणार आणि तिथं आपल्याला उपवासी ठेवणार. याकरता आपण आपल्या तयारीनेच सगळा पूर्ण विश्वास ठेवायचा नाही, असे तर्कशिरोमणी संशयखोर. आणि मग ते घेऊ लागले चिवडा मिवडा तिखट तिखट अमुक तमुक. तर भगवंताने ते पाहिलं, अरे बाबा मी कशाला घेता, किती झालं तर तुमचं पोट भरणार आहे का? याकरता इथंच टाका तुकारामाला शेवटी बोलतात. तुका म्हणे सांगा गाते, Oh
लहानाचे मोठे होऊ लागले तर काही मोठी अवस्था प्राप्त झाली. नंतर देवाने सर्वांकडे जमा केले आणि मग विचारणा केली की मी कसा आपण कसे, जसा मी शक्तिवान दिसतो तसा तुम्ही देखील शक्तिवान व्हा. पण गोपाळ म्हटले तसा मला मिळत नाही देवा. नंतर भगवान म्हटले जर मिळतच नसेल तर मी याल तरी जर असं केलं तर मी तुम्हाला पोटभर देणार. अर्थात देवाने चोरी करणं सुरू केलं. भगवान चोरी करून सर्वांना शक्तिवान करू लागले. थोड्या दिवसामध्ये भगवंताने सर्वांना शक्तिवान केलं आणि नंतर गोपाळांनी देखील आपली पावती देवाला देऊनच टाकली. तुझी संगती झाली आमची निश्चिंते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आजपर्यंत इतराची केली संगती पण जीवनात प्राप्त झाली फजिती. तुझी केली संगती आता जीवनात झाली निश्चिंती. देवाकडे निश्चिंतीच असते, संसाराकडे फजितीच असते. देवाला जवळ करत असेल, देवाला धरून राहत असेल तर देव त्याला नाही त्याची फजिती करतो. हे देव सोडून राहतात त्यांनी किती मला करू संसार करू त्याच्या जीवनामध्ये फजिती होत असते. कर्माची वार्ता गावात गेली. कोण चोऱ्या करतो कोण चोऱ्या करतो म्हणते नंदाची आपोरे. आज चोरी केली खरे. आजची चोरी खऱ्या अर्थाने नंदाच्याच मुलाने केली असावी. पण तोच कशावरून काही गवळणी म्हटल्यात तया विनाशी नव्हे दुसरी आईशी. अशा प्रकारची नासाडी करणारा आपल्या गावात नंदाच्या मुलाशिवाय दुसऱ्याचा मुलगा नाहीच. या करता एक एक गारण आता यशोदेकडे येऊ लागलं. गवळणी गारण करू लागल्या. गाढाने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. 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 सगळं काही गवळणी येऊ लागल्या. यशोदेला गारण करू लागल्या. परंतु यशोदेला पटेना. आपला मुलगा असा असणारच नाही. प्रत्येक बाईला आपला मुल चांगलंच वाटतं आणि चांगलं नाही वाटलं तर ती बाई वेळी हळदच समजावं. प्रत्येक आईला आपला मुलगा चांगला वाटतो. विठ्ठला विठ्ठला तर असे बरेच गाराणे आले आणि यशोदेने सगळे गाराणे परत केले. एक प्रसंग असा असंख्य गवळणी दारी आल्या. कारण येणाऱ्या गवळणी सामान्य नव्हत्या. त्या वेदातील श्रुती होत्या. त्यांनी गोकुळामध्ये
गोपिकांचा अवतार धारण केला होता. त्या गौरवाने